नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 6 जानेवारी 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. पारंपरिक टपाल सेवा म्हणजेच पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तर ऑप्शन सी. डेन्मार्क हा पारंपरिक टपाल सेवा पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. कारण आहे डिजिटल संप्रेषणामध्ये ईमेल मेसेजिंग ॲप्स वाढ झाल्यामुळे पारंपरिक पत्रांची गरज कमी झाली आहे आणि सरकारी टपाल सेवेचा वापर 90% पेक्षा जास्त घटला आहे. प्रश्न दुसरा. इस्रायलच्या सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर ऑप्शन बी. डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलच्या सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. तर गाझा येथील युद्धविरामाने इस्रायली ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी त्यांना बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल हा सन्मान दिला आहे. प्रश्न तिसरा. उस्मान ख्वाजा या क्रिकेट खेळाडूचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, तर कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए. ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे. तर इतर काही निवृत्त खेळाडू पाहू आपण. त्यामध्ये रोहित शर्मा T20 तसेच कसोटी या 2 सामन्यातून निवृत्ती घेतली आहे. तसेच विराट कोहली T20 व कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली आहे. तसेच चेतेश्वर पुजारा सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच शिखर धवन सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती, स्टीव्ह स्मिथ वन डे मधून निवृत्ती, ग्लेन मॅक्सवेल वन डे मधून निवृत्ती आणि उस्मान ख्वाजा ह्या कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. प्रश्न चौथा. भारतातील महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर ऑप्शन सी. शोर्ट मरीन यांची भारताच्या महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघाने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक 34 स्थान पटकावले होते. तसेच 8 ते 14 मार्च 2026 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या महिला हॉकी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेसाठी संघाला तयार करणे हे त्यांच्यापुढे पहिले मोठे आव्हान असेल. तर इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक सदानंद दाते, ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव अनु गर्ग, मुख्य माहिती आयुक्त राजीव कुमार गोयल, परकीय व्यापारी महासंचालक लव अग्रवाल, भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र कुमार अग्रवाल, भारताचे 26वे RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा, एअरटेल इंडियाचे MD आणि CEO शाश्वत शर्मा, कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष बी साईराम, रेल्वे विकास निगम लिमिटेडचे अध्यक्ष सलीम अहमद, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनचे अध्यक्षपदी PV सिंधू तसेच प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ विषयावर होती. प्रश्न क्रमांक 5. डिसेंबर 2025 मध्ये देशाच्या एकूण GST संकलनात कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे? उत्तर महाराष्ट्र. तर GST संकलनात महाराष्ट्र हे प्रथम स्थानावर आहे, द्वितीय स्थानावर कर्नाटक आणि तिसऱ्या स्थानावर तामिळनाडू तसेच गुजरात हे चौथ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. राज्याची स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आचार्य देवव्रत. तसेच राज्यसभा सीट आहेत 19, लोकसभा सीट आहेत 48 व विधानसभा सीट आहेत 288. प्रश्न क्रमांक 6. व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा देणारा भारताचा पहिला राज्य कोणता बनला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए. आंध्र प्रदेश राज्य हा व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा देणारा भारताचा पहिला राज्य बनला आहे. तर व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा देणारा भारताचा पहिला राज्य आंध्र प्रदेश आहे. तर ज्याने मन मित्र नावाचा उपक्रम सुरू केला आहे. तर उद्देश आहे नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे अनेक सरकारी सेवा उपलब्ध करून देणे. आंध्र प्रदेश राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 ऑक्टोबर 1953. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू. राज्यपाल N. अब्दुल नजीर. राज्यसभा सीट आहेत 11, लोकसभा सीट आहेत 25 व विधानसभा सीट आहेत 175. प्रश्न क्रमांक 7. 2025 चा टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग स्कॉटिश कलाकार कोण ठरले आहेत?
उत्तर ऑप्शन डी नेना कालुया 2025 च्या टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग स्कॉटिश कलाकार ठरल्या आहेत. तर यांना 9 डिसेंबर 2025 रोजी ब्रॉडफोर्ट येथे झालेल्या एका सोहळ्यात त्यांना 25,000 पाऊंडच्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 8. 2029 च्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेच्या 8 स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 गुजरात या राज्यामध्ये 2029 च्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा राज्यात होणार आहेत. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक शहर आहे अहमदाबाद. तसेच ही स्पर्धा आयोजित करणार भारत हा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे. प्रश्न क्रमांक 9. टल कॅन्टीन योजना कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये टल कॅन्टीन योजना ही सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेची सुरुवाती 25 डिसेंबर 2025 रोजी झाली असून 45 कॅन्टीन सुरू करण्यात आली आहेत. तर यामध्ये मेनू आहे डाळ भात, चपाती, हंगामी भाजी आणि लोणचे. तर उद्देश आहे गरजू लोकांसाठी 5 रुपयात जेवण उपलब्ध करून देणे. प्रश्न क्रमांक 10. जागतिक ब्रेल दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी 4 जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिन हा साजरा केला जातो. तर लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. तर जानेवारी महिन्यातील दिनविशेष पाहू. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 6 जानेवारी पत्रकार दिन, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 15 जानेवारी भारतीय सेना दिवस तसेच राज्य क्रीडा दिन, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन, 28 जानेवारी जागतिक डेटा गोपनीयता दिन आणि 30 जानेवारी हुतात्मा दिन.